परवा गणपतीच्या सुट्टीत गावी गेले की मग शेतात जाणं हमखास ठरलेलं असतं आणि शेतात जाण्यासाठी हा मध्ये कॅनॉल लागतो। तर हे कॅनॉलचं उजनी धरण, त्याचं पाणी हा शेतात जाण्यासाठीचा रोड आणि हे कॅनॉलच्या बाजूलाच आहे। तर हे कॅनॉलच्या बाजूचं थोडंसं दृश्य हिरवळ आणि हे असं क्लाउडी वेदर। तर मग तशा वेदरमध्ये अशी कणस खाण्यासाठीची एक मज्जा वेगळीच असते। असं शेतात चूल मांडायची, काट्याकुट्या पालापाचोळा गोळा करायचा आणि मस्त अशी कणस भाजून खायची शेतात। वा, काय खमंग लागतात ती कणस। मग असं कणस भाजत होतो आम्ही आणि सोबतच अशी हे निसर्गरम्य असा हा देखावा। ही मक्याची कणसाची शेती आणि हे साईडला अशी छोटे छोटे डोंगर आणि अशी ही हिरवळ आणि अशा हिरवळीमध्ये हे असं वेदर क्लाउडी, ढगाळ वातावरण आणि ऊन नाही, म्हणजे साधारण 12च्या आसपासचा हा नजराणा देखावा। आणि आम्ही असं कणस भाजून खात होतो अशा ह्या देखाव्यामध्ये अशा, आणि त्यात ती कणस खाण्याची एक मज्जा आणि त्या कणसांची टेस्ट। आणि माझी आई आणि माझी भाची अशी कणस भाजत होते। माझ्या भाचीनी घरी जाऊन माचीस आणलं होतं। एक 2 किलोमीटर दूर असेल शेत घरापासून। तर आमचा प्लॅन नव्हता, बट मला कणस दिसल्यानंतर प्लॅन ठरला आणि मग मी तिला पाठवलं। तिनं पळत जाऊन आणलं आणि तिला समजलं की मी हे असं व्हिडिओ बनवते, तर ती थोडीशी लाजली आणि तिनं बघा 6 वर्षाची आहे, ती एकटी जाते ब्रिजवरून आणि एकटी येते। तिनं माचीस आणायला गेली, सोबत हे ताट पण घेऊन आली। आणि पुण्यातले मुलं बघा कसे आहेत। आणि नंतर आम्ही घरी आलो आणि हे जवळच घराच्या अशी झेंडूची बाग लावलेली आहे आणि जणू काय असं वाटत होतं आपण कुठेतरी फिरायलाच आलोय, कासपठार वगैरे। गणपतीच्या सीझनमुळे ह्याची तोडणी चालू होती। खूपच चांगला बाजारभाव या फुलांना मिळाला होता, त्यामुळे सगळे खुश होते। आणि आज गौरी येणार होत्या, तर थोडी तयारी चालू होती घराच्या आसपासचा परिसर थोडा, आणि गौरीची तयारी करायची होती। असं हे पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं, मग त्यातले हे असे टिपलेले थोडेसे दृश्य आणि थोडीशी झेंडूची फुलं पण घ्यायची होती गौरीसाठी। आणि मला काही फोटो काढायचा पण मोह आवरत नव्हता। हे सगळं असं निसर्गरम्य, निसर्गाचं असं हे सौंदर्य बघून ही फुलं त्यात अजूनच भर टाकत होती निसर्गाच्या सौंदर्य। अशी ही गावाकडची